अंधारात लपलेल्या अशा अनेक गोष्टी असतात की ज्या उजेडात कधीच येत नाहीत आणि ह्याच अंधाऱ्या वाटांवरच्या थरारक कथा घेऊन अंधारवाटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. जर तुम्हाला ही गूढ आणि भीतीदायक कथा ऐकायला आवडत असतील तर सीट बेल्ट घट्ट बांधा आणि चला आजच्या कथेला सुरुवात करूया. रोहित मुंबईत एका मोठ्या आय टी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर होता. रात्रंदिवस लॅपटॉपसमोर बसून त्याला प्रचंड मानसिक ताण आला होता. समीर एका खाजगी बँकेत लोन डिपार्टमेंटमध्ये काम करायचा. टार्गेट्स पूर्ण न झाल्यामुळे मॅनेजरच्या रोजच्या कटकटीला तो कंटाळला होता. विक्रम हा त्यांचा तिसरा मित्र, जो पुण्यात स्वतःचा छोटा ट्रॅव्हल बिझनेस चालवायचा. खूप दिवसानंतर या तिघांना विकेंडला सुट्टी मिळाली. रोहितने प्लॅन केला की आपण कुठेतरी दूर निसर्गाच्या सानिध्यात, जिथे मोबाईलला नेटवर्क नसेल आणि शांतता असेल, अशा ठिकाणी ट्रॅकिंगला जाऊया. विक्रमने त्याच्या ओळखीच्या एका दुर्गम गावाची निवड केली, काळभैरवची वाडी. तिघेही विक्रमच्या गाडीने निघाले. गाव खूपच दुर्गम भागात होतं. जसजशी संध्याकाळ झाली तसतशी झाडी घनदाट होत गेली. रात्रीचे जवळपास 9 वाजले होते. रस्त्यावर दूरपर्यंत दुसरं कोणतंही वाहन नव्हतं. अचानक गाडीच्या हेडलाईटसमोर एक म्हातारा माणूस हात दाखवून उभा राहिला. विक्रमने गाडीचा ब्रेक दाबला. "काय झालं आजोबा? एवढ्या रात्री इथे का उभे आहात?" तो म्हातारा थरथरत्या आवाज, डोळे मोठे करून, "बाळांनो, पुढे जाऊ नका. आज अमावस्या आहे. पुढे वाडीच्या हद्दीत ती जुनी विहीर आहे. इथून परत जा. ती जागा शापित आहे. ती जागी झाली आहे." समीर हसत, "अरे आजोबा, आम्ही सुशिक्षित आहोत. या भूताखेतांच्या गोष्टीवर आमचा विश्वास नाही. तुम्ही घरी जा." म्हाताऱ्याने परत एकदा बजावून सांगितले, "परत जा." समीर हसत म्हणाला, "आजोबा, तुम्ही घरी जा. आम्ही बघू आमचं." म्हाताऱ्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुटपुटला, "शेवटी नशीब." आणि जंगलाच्या अंधारात तो गायब झाला. समीर आणि रोहित हसले, पण विक्रमच्या मनात कुठेतरी भीतीची पाल चुकचुकली. पाऊस पडायला सुरू होते. विजेचा कडकडाट सुरू होतो. थोडे पुढे गेल्यावर गाडी अचानक बंद पडली. धो पाऊस सुरू झाला. मोबाईल बाहेर काढून पाहिलं तर तिघांच्याही फोनमध्ये नेटवर्क नव्हते. रोहित, "शेट, गाडी बंद पडली. आजूबाजूला आसरा दिसत नाहीये आणि मोबाईललाही नेटवर्क नाही." तेवढ्यात रोहितला हेडलाईटच्या अंधुक प्रकाशात त्यांना रस्त्याच्या पुढे थोडं आत एक जुनं कौलारू पडकं घर दिसलं. त्या घराच्या शेजारी एक प्रचंड मोठी दगडी जुनी विहीर होती. विहिरीभोवती मोठी झाडे उगली होती. पावसापासून वाचण्यासाठी तिघेही पळत त्या पडक्या घराच्या ओट्यावर जाऊन उभे राहिले. मग त्यांनी आत बघितले. तर आत त्यांना एक खोली खाली दिसली. "चला," समीर म्हणाला, "चला, रात्र काढायला जागा मिळाली. सकाळी बघू गाडीचं काय करायचं." रात्रीचे साधारण 1 वाजले असतील. रोहितला अचानक जाग आली. त्याला कुठून तरी पाणी उपसण्याचा आवाज येत होता. रोहितने खिडकीतून बाहेर पाहिले. पावसाच्या अंधारात त्या विहिरीपाशी कोणीतरी उभं होतं. रोहितने डोळे चोळले. विहिरीच्या काठावर एक आकृती उलटी बसली होती. म्हणजे तिचे पाय विहिरीच्या बाहेर होते, पण तिचं धड पूर्णपणे मागच्या बाजूला वळलेलं होतं. रोहितने घाबरून समीर आणि विक्रमला उठवले. तिघेही खिडकीतून बाहेर पाहू लागले. त्या विहिरीतून ती आकृती हळूहळू वर येत होती. आता ती त्यांच्या घराच्या दिशेने चालत होती. तिच्या चालण्याचा ढंग अमानुष होता. ती सरळ चालत नव्हती, तर तिचे हातपाय कवळ्यासारखे वाकलेले होते. स्पायडर वॉल. जेव्हा ती आकृती ओट्यावरील अंधुक प्रकाशात आली, तेव्हा तिघांची ही भुलती बंद झाली. तिची उंची सामान्य माणसापेक्षा खूप जास्त होती, जवळपास 7 फूट. अंगावर फक्त एक चिंध्या झालेली काळी साडी गुंडाळलेली होती. तिचा चेहरा पूर्णपणे जाळलेला आणि सडलेला होता. त्यातून पांढरे किडे बाहेर पडत होते. तिचे डोळे नव्हते. त्या जागी फक्त 2 खोल रक्ताळलेले काळे खड्डे होते. तिचं तोंड नाकापर्यंत फाटलेलं होतं आणि त्यातून काळे कुट्ट दात दिसून येत होते. तिची नखे इंचाची वाढलेली होती आणि टोकदार होती. तिच्या अंगातून कुजलेल्या माणसाचा असह्य दुर्गंध येत होता. विक्रम भीतीने थरथरत रडकुंडीला येऊन, ते आपल्याकडेच येतंय, दरवाजा बंद करा." त्यांनी दरवाजा लावण्याचा प्रयत्न केला, पण त्याआधी एका जोरदार वाऱ्याच्या झोक्याने दरवाजा उघडला आणि ती काळी आकृती थेट खोलीच्या आत आली. तिच्या येण्याने खोलीतलं तापमान अचानक बर्फासारखं थंड झालं. त्या भूताने एका झटक्यात समीरची मान पकडली. समीर हवेत लटकू लागला. त्याचे पाय हवेत तडफडू लागले. त्या माणूस शक्तीने समीरची मान 360 डिग्री फिरवली.
मान मोडण्याचा जोरात आवाज झाला. समीरचा मृतदेह जमिनीवर कोसळला. रोहित आणि विक्रम भीतीने वेडे झाले. त्यांनी मागे न बघता घरच्या मागच्या खिडकीतून बाहेर उड्या मारल्या आणि जंगलाच्या दिशेने पळू लागले. मागे त्या भुताचा अमानुष हसण्याचा आणि ओरडण्याचा आवाज येत होता. ती त्यांच्या मागे धावत होती. तिच्या धावण्याचा वेग प्रचंड होता. पळता पळता विक्रमचा पाय एका झाडाच्या मुळात अडकला आणि तो पडला. विक्रम ओरडत, "रोहित, वाचव रोहित." रोहितने मागे वळून पाहिले तर त्या भुताने विक्रमचे दोन्ही पाय पकडून त्याला जमिनीवरून घासतच त्या शापित विहिरीकडे नेण्यास सुरुवात केली होती. विक्रम ओरडत होता. जमिनीवरचे दगड, माती पकडण्याचा प्रयत्न करत होता, पण त्या शक्तीसमोर तो हताश होता. रोहितची पुढे जाण्याची हिंमत झाली नाही. तो जीवाच्या आकांताने मुख्य रस्त्याच्या दिशेने पळत सुटला. सकाळी जेव्हा पोलीस गावकऱ्यांनी रोहितला रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत शोधलं, तेव्हा त्याने ही सगळी हकीकत सांगितली. पोलिसांनी जेव्हा त्या पडक्या घराजवळील विहिरीत शोध घेतला, तेव्हा तिथे समीर आणि विक्रमचे मृतदेह तरंगताना आढळले. पण आश्चर्य म्हणजे त्या दोघांचेही चेहरे पूर्णपणे जळालेले होते, अगदी त्या भुतासारखे. रोहित मुंबईच्या एका मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. तो रात्रीच्या वेळी आजही ओरडतो, "ती येते, ती विहिरीतून बाहेर येते." तर अशी होती आजची ही अंधाऱ्या वाटेवरची सफर. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन आणि थरारक कथा रोज ऐकण्यासाठी आपल्या अंधारवाट चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि ती बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या अंधाऱ्या वाटेवर तुम्ही एकटे नसाल. धन्यवाद.